नमस्कार, मी डॉक्टर सुयश पाटील. मी एक चेस्ट फिजिशियन म्हणजे छाती विकार तज्ञ आहे आणि सध्या श्वास चेस्ट क्लिनिक रंगभवन सोलापूर येथे कार्यरत आहे. माझं MBBS हे लातूरवरून झालेलं आहे. MD हे MD रेस्पिरेटरी मेडिसिन म्हणजे श्वसन विकार तज्ञात माझं MD झालेलं आहे. त्यानंतर मी इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजी म्हणजे जे इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजी आपण करतो ब्रॉन्कोस्कोपी थोरॅकोस्कोपी हैदराबादवरून केलेला आहे आणि IDCCM म्हणजे ICUचा स्पेशालिटी कोर्स हा माझा पुण्यातून झालेला आहे. तर दरवेळेस आपण दरवर्षी 19 नोव्हेंबरला वर्ल्ड COPD डे जागतिक दमा दिन आपण साजरा करतो आणि नोव्हेंबरचा लास्टचा आठवडा हा आपण COPD वीक म्हणून साजरा करत असतो. तर COPD बद्दल मला थोडीशी जनजागृती करायची आहे. COPD म्हणजे काय? क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. क्रोनिक नावातच आहे म्हणजे हे खूप लॉंग टर्म चालणारा फुफ्फुसाचा आजार आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे की फुफ्फुसाच्या नळ्यामध्ये कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन होतं, तर याला आपण त्याला COPD म्हणतो, ज्याला मराठी भाषेत आपण काळा दमा असंही म्हणतो. तर COPD होण्याचे मुख्य कारण हे काय आहे? तर सर्वात मुख्य कारण आहे हे म्हणजे कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन, म्हणजे कोणत्याही प्रकारचे टोबॅको स्मोकिंग असेल, बिडी असेल, सिगरेट असेल, दोन्ही प्रकारचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह, स्वतः बिडी ओढली असेल किंवा आपण बिडी ओढत नसतो, स्मोकिंग केली नाही, आपला मित्र घरात कोणतरी ओढत असेल त्याच्या धुराच्या संपर्कात असो तरी आपल्याला हा COPD आजार होतो. दुसरं मोठं प्रिव्हेलन्स इंडियामध्ये आहे की नॉन स्मोकर COPD म्हणजे जर सिगरेट न ओढणारा COPDचा आजार टक्का हा भारतात जास्त आहे. तो कशामुळे? तर चुल्हा स्मोकर्स. बऱ्याचदा घरात चुल्हा स्मोकिंग म्हणजे जुन्या घरात खेडेगावात बायका घरात चुलीवरती काम करतात, खूप वर्ष काम करून दूरती जाऊन त्यांना COPD आजार होतो. तिसरं कारण आहे वायू प्रदूषण. बऱ्याचदा कारखाने असते, रोडवरती गाड्या ती असते, त्यांचं खूप जास्त प्रदूषणात आपण पूर्ण संपर्कात आल्यामुळे फुफ्फुसाच्या ज्या वाहिन्या असतात त्या खराब होतात. चौथं कारण आहे काही जेनेटिक कॉज आहेत की जेनेटिक कॉजमुळे पण हेरिडिटरी हा COPD आजार होतो. पाचवं कारण आहे की रिकरंट इन्फेक्शन, सतत फुफ्फुसाला इन्फेक्शन झालं तर हा COPD आजार होतो. COPD मध्ये मुख्यतः दोन प्रकार असते, क्रोनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसेमा. क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे फुफ्फुसाच्या ज्या नळ्या असतात, आपल्या श्वसन नळ्या असतात त्याच्यात खूप जास्त सूज येते. आणि एम्फायसेमा म्हणजे जे श्वसन असते, जे अल्व्हिओलाई असते ते डिस्ट्रॉय होते आणि त्यात हवा अडकते. COPDचे मुख्य लक्षणं काय आहेत? तर सर्वात मेन आहे की सतत खोकला येणे व त्यात थोडासा कफ येणे, दम लागणे. हा कसं दम लागतो की थोडंसं काहीतरी काम केलं त्यामुळे दम लागतो. सतत ताप येणे, त्यानंतर छातीत घरघर होणे, छातीत सारखं दबाव येणे, सतत आजारी पडणे, हे काही COPDचे लक्षणं आहेत. यावेळेसची वर्ल्ड वाईड COPDची थीम आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ थिंक COPD. म्हणजे तुम्हाला दम लागतोय तर हा COPD आजार आहे का नाही हे बघा. ह्याचा मुख्य आपण तपास कसा करू शकतो? तर साधे एक पल्मोनरी फंक्शन टेस्ट, स्पायरोमेट्री ही एक तपास असते, जेणेकरून आपण फुफ्फुसाची ताकद किती आहे काय आहे हे मोजतो. तर या साध्या तपासाने आपल्याला नक्की COPD आहे का नाही हे समजतं. जगात पाहिलं तर 50 ते 60 मिलियन्स हे COPDचं प्रिव्हेलन्स आहे, एवढे लोकांचं आहे. भारतात सध्या COPD म्हणजे मृत्यू होण्याचा ह्याच्यामध्ये COPD लास्ट इयर 3 नंबरवरचा आजार होता, यावर्षी तो 2 नंबरला आला आहे. त्यामुळे हा सायलेंट किलर आहे. दरवर्षी 20 ते 30 लाख लोकांचा मृत्यू हा COPD मुळे होतो. इतका हा सायलेंट किलर आहे. भारतात सध्या प्रदूषण जास्त आहे, त्यामुळे हा सध्या म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये COPD हा जास्त आजार सध्या सेकंड नंबरवर आला आहे यावर्षी. त्यामुळे ह्याचा अवेअरनेस थोडंसं खेडेगावात किंवा शहरी भागात सुद्धा बऱ्यापैकी कमी आहे. पॅसिव्ह स्मोकरला मोर फार थोडासा ऍक्टिव्ह तर आहेच आहे, पण पॅसिव्ह कसं आहे की स्मोकिंग समजा तुम्ही नाही करत असाल तर तुम्ही संपर्कात आला धुराच्या जास्त तर ते डायरेक्ट दूर गेल्यामुळे डायरेक्ट फुफ्फुस खराब होतात. टेस्ट करण्यासाठी आपण एक स्पायरोमेट्री तपास करतो. स्पायरोमेट्रीमध्ये एक छोटीशी मशीन असते, त्यात खूप काही तपास होतात. त्यात आपल्याला कळते की फुफ्फुसाची ताकद किती आहे, ऑब्स्ट्रक्शन किती आहे, किती प्रमाण ते घट्ट आहे. त्याचा खर्च किती असतो? त्याचा खर्च एक 500 ते 600 रुपये खर्च असतो. मी सध्या माझं श्वास चेस्ट क्लिनिक आहे, तिथे हे स्पायरोमेट्री तपास होतो. दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की जे खूप स्पायरोमेट्री करताना थोडंसं जे म्हातारी माणसं असतात त्यांना थोडंसं अडथळा येतो, फुटता येत नाही तेवढ्या ह्याने,
तर सध्या FOT म्हणून एक मशीन असते जी खूप ऍडव्हान्स मशीन आहे, ऑटोमॅटिक मशीन आहे. ही सोलापूर जिल्ह्यात फक्त माझ्याकडे सध्या आम्ही अवेलेबल केलेली आहे.